नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. विवियाना मॉल ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी याचा अभिनव उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस आयुक्त ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर डिजिटल वारीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मीडियावरील व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, वेबसाईट व सोशल मीडिया चॅनलचे QR कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. त्या कार्यक्रमास मराठी सिने अभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गोरख मोरे, सिने अभिनेत्री अक्षया देवधर हे उपस्थित होते. पोलिसांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना त्वरित माहिती मिळवणे, त्यांच्याशी संपर्क करणे शक्य होणार आहे. नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे तसेच गुन्हेगारांवरती केलेल्या कारवाईची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. पोलीस जनतेत एकमेकांप्रती विश्वास वाढण्यास तसेच हरवलेल्या व्यक्ती व गहाळ झालेल्या वस्तू शोधणे सदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शक्य होणार आहे. तसेच पोलिसांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांना माहिती देणे, पोलिसांशी थेट संवाद साधणे हे देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शक्य होणार आहे. मध्ये मग काही वाहतूक विषयक समस्या असतील, आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे त्या संदर्भात काही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्या त्या संदर्भातल्या काही असतील, आपल्या काही सूचना असल्या त्या सूचनांचा विचार करणं असेल, आपल्या काही अडचणी असल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचणं आणि आपल्याला जास्तीत जास्त सहकार्य करणं, मदत करणं ही यामागची भूमिका आहे. आपण सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय मनापासून आभारी आहे. या उपक्रमाला देखील आपण साथ द्याल याबद्दल मला खात्री आहे. आपलं ठाणं सुरक्षित ठाणं म्हणून आपण पोलिसांचं हे आहे. त्याचप्रमाणे कायम सर्व्हिस कायम तत्पर, त्यामुळे 24/7 आपली सेवा चालू असली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांच्या दिवसरात्र अडचणींचं आपण निराकरण केलं पाहिजे, ही आपली भूमिका आहे. आणि या भूमिकेला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, माझी विनंती आपल्या सर्वांना की त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा आपण जास्तीत जास्त वापर करावा. हे QR कोड स्कॅन करून घ्यावेत. जे काही मॉलमध्ये आज पूर्ण दिवसभर हे QR कोडचे डिजिटल पॉड्सवर आहेत, ते स्कॅन करावेत, त्याचा वापर करून घ्यावा. ट्रॅफिकची जी हेल्पलाईन आहे त्या हेल्पलाईनचे नंबर्स आपण सेव्ह करावेत आणि आपापल्या विभागामध्ये जे काही ट्रॅफिकच्या समस्या असतील त्याबद्दल देखील आपण पोलीस विभागाला सतर्क करावं. कायम सेवेस कायम तत्पर या विद्यवाक्याला जागा राहून आपलं ठाणं हे सुरक्षित ठाणं ठेवावं ही आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीमध्ये आपला देखील सहकार्य लावेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. ठाणे लय भारी डिजिटल वारी या उपक्रमाला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यातील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या साबेगाव या ठिकाणी म्हात्रे बिल्डिंगमध्ये राहणारे गोदी मेटाले परिवारातील यशोदा ब्रह्मया 28 वर्षे आईने आपल्या 4.5 वर्षाची चिमुकलीला स्टीलच्या उलटण्याने बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ त्याच आईच्या मोठ्या मुलीने मोबाईलमध्ये कैद केला. या घटनेची माहिती दिवा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये आणून सदर घटनेचा जबाब नोंदविला आहे. 4.5 वर्षीय चिमुकलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार यशोदा ब्रह्मया 28 वर्षीय आईवरती भारतीय न्याय संहिता सेक्शन 115-75 बालसंरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनचे PSI अनिल सोनावणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 4.5 वर्षीय चिमुकलीला बेदम मारहाण करणारी आई यशोदा ब्रह्मया यांना नोटीस देऊन ठेवण्यात आली आहे आणि या मुलीला महिला व बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती PSI दिवा अनिल सोनावणे आणि पीडित चिमुकलीचे वकील विद्या गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. नमस्कार, मेरा नाम है एडवोकेट विद्या गोसावी। ऐसा हुआ कि आज सुबह मुझे मेरे क्लाइंट ने फ़ोन किए और कुछ वीडियो और फ़ोटोज़ भेजे। ये मेरी क्लाइंट है, इनकी पोती है 4.5 साल की। तो आज सुबह इनकी बहू ने, जो 4.5 साल की इनकी पोती है, इतना ब्रूटली उसको मारा है, बेरहमी से मारा है। अगर आप भी देखोगे तो आपको समझेगा कितना बेरहमी से मारा है। तो इन्होंने मुझे कहा कि मैडम आप हमारे साथ आइए, उसके ऊपर हमें FIR करनी है, गुनाह दाखिल करना है। तो अकॉर्डिंगली मैं यहाँ पे आई, पुलिस से मिली, साहब से बात किया तो साहब अभी FIR ले रहे हैं उसके अगेंस्ट। बहुत ब्रूटली मारा है 4.5 साल के बेटी को। मेरा भाई का लड़का वो लड़की को शादी किया था सर, फिर उसको छोड़ के वो चली गई दूसरे के साथ। जाने के बाद फिर बाद में वो बच्चे को भी चोरी से उठा के लेके चली गई। अभी 1 साल होने को आया, फिर हम लोग कुछ ध्यान दिए नहीं, दिया था पुलिस स्टेशन में, उन लोग बोला बच्चे का माँ है लेके गई तो छोड़ दो करा। फिर हम लोग ध्यान छोड़ दिए। आज बच्चे को इतना मारा बोल के वीडियो आया था हमारे पास, वो बच्चे को इतना बेरहम से मार रही थी वो। फिर बाद में हम लोग आके देखा भी तो उतने तक वो कोई बिल्डिंग से कंप्लेंट किया लगता है, पुलिस स्टेशन में आए थे। फिर हम लोग आके देखे, अभी साहब लोग सब कंप्लेंट लिख रहे हैं। अभी क्या बच्चा हमारा अंडर में मांगता है हम लोग को बच्चा, नहीं तो उसके हाथ में रहेगा कुछ भी कर सकती है वो। तो हमारा बच्चा चाहिए सर। काल दिनांक 6/7/2025 रोजी सकाळी 11 वाजता सुमारास दिवा पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार यांना एका दक्ष नागरिकांना फोन करून कळवलं की DR म्हात्रे बिल्डिंग साबेगाव दिवापूर्व या ठिकाणी एक महिला ही आपल्या 4 वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तिथं विचारणा केली, शेजारचे लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला नामे यशोदा गुडी मिटाला, तिची लहान मुलीचं नाव तन्वी आहे, वय 4 वर्ष, तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं. त्यानंतर सदरबाबत परिपूर्ण चौकशी केली असता त्यामध्ये सदर मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेलं अपत्य होतं आणि आता सध्या तिचा जो दुसरा नवरा आहे संजय देवेंद्र, तो सध्या बेंगलोर इथे नोकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेले 5 मुली आहेत. ते 4 मुलं सोबत राहिले आहेत. त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर बाबत तिची जी मुलगी आहे, सावत्र मुलगी जया नाव आहे, 17 वय, तिनं सदर बाबत व्हिडिओ काढून ठेवलेले आणि त्यांनी सदरचा व्हिडिओ त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉफिल येथे राहिला आहे तिला तो व्हिडिओ पाठवला. त्यानंतर ती आजी जया गुडी मेटाला राहिला साईन कोळीवाडा अँटॉफिल, त्यांनी येऊन सदर बाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली. त्या तक्रारीचा सविस्तर जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 1160/2025 भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1) तसेच JJ ऍक्ट 75 या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिश्री अनिल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कपात केली जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला. यावेळेस आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 616 दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. ठाणे महानगरपालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकीकरण झालं आहे. वाढत्या नागरिकीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यातच कळव्याला होणारा पाणीपुरवठा आता ठाण्याला वळवण्यात आल्याने कळवा, खारेगाव, विटावा, डोंगरातील परिसरातील सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढा सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही. तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे ते अत्यंत गढूळ स्वरूपाचं आहे. पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. या आंदोलकांनी रिकामे हंडे घेऊन पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच प्रभाग समितीबाहेर मडकं फोडून निषेध देखील व्यक्त केला आहे. या आंदोलनास राजू खारकर, पूजा शिंदे, राजेश साटम, राजेश कदम, संगीता लोकरे, साबिया मेमन, मेघा गवते, राजू शिंदे, समीर नेटके, दिलीप उपाडे, ज्ञानेश्वर राजपंखे, अंकुश मडवी, पद्माकर पाटील, रिंकू यादव, प्रमोद येरुणकर, सोनाली कदम इत्यादी सहभागी झाले होते. मी पावसात एवढे भिजून आलोय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे. पाणी हे सगळ्यांना लागतं. पाणी इज लाईक वन ऑफ द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बीइंग्स. तर ती पण अजून TMC पुरवत नाही आहे. आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल TMC काही करायला तयार नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येतं आहे आणि आता TMCने अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल. म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का? कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का? फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं. आता काय इलेक्शन येत आहेत, ह्या प्रभागाचा विकास करायचा आहे, कळवा मुंब्राचा विकास करायचा आहे म्हणून आमचे काही लोक गेली आहेत ना तिथे. मग ते काय करतायत? फक्त क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा विकास नाही झाला. जे मूलभूत सुविधा आहेत त्याच तुम्ही पुरवल्या नाही तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लोक जाऊन काय करणार आहेत? तुम्ही आता सत्तेत आहात ना, तर कळवेकरांचे हे जे बेसिक नीड्स आहेत, पाणी झालं, कचरा झालं, गटारं झाली, हे झालं, हे सोडून रस्ते ते सोडून तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करायला जात आहे. खूप छान. कळव्याचा विकास असाच होता राहावा. पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत यासाठी तुम्ही तुमच्या बॉसेसकडे का फाईट करत नाही आहेत? का तुम्ही TMCला सांगत नाहीत की आमच्या कळव्याला पाणी द्यावं? म्हणजे द्यायलाच पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी घोडापुढीच्या जनतेपेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जी टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतो आहे. आज गेले कित्येक वर्ष आव्हाडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या, धरण द्या. गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी विचार केला नाही. आज तो विचार करायला हवा. वाटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल. जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला, तसे तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा. लोकही एक शेअर्स म्हणून काढून देऊ शकतात. पण पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो आमचा हे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं? कारण मे महिन्यात फुल पाणी होतं. कारण जूनमध्ये जो आमचा पाणी आहे तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे. आमचा स्टेमचा जो पाणी तर ठाण्याला पुरवठा आणि जो MIDCचे एकच टाकी, त्या एका टाकीचा पाणी पुरवठा आमच्या कळव्यागावात किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचं नियोजन करायला पाहिजे. पाण्याचे नियोजन केले नक्कीच कळव्याला पाणी मिळेल असं माझी आशा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी नेहमी मोर्चा काढत असतं. मग तो पाण्याचा प्रश्न असू दे, तो लाईटचा प्रश्न असू दे, तो खराब रस्त्यांचा असू दे किंवा अजून कसला असू दे. आम्हाला फक्त लोकांचे हित बघायचं असतं. ह्यात कुठचंही राजकारण नाही.
पक्ष म्हणून आमच्या पक्षाची ती भूमिका आहे, आमच्या नेत्यांची ती भूमिका आहे की सर्वप्रथम लोकांना ज्या सुविधा आहेत त्या महापालिकेने दिल्या पाहिजेत. आणि आजच्या वेळेला तुम्ही बघितलं तर महापालिकेचे अधिकारी, सगळे अधिकारी, अख्खी महापालिका निष्क्रिय झालेली आहे. त्यांच्या, मी कालच आपल्याला सांगितलं, त्यांच्या डोळ्यावर एक वेगळ्या प्रकारची पट्टी बांधलेली आहे, पैसा नावाची पट्टी बांधलेली आहे. त्याच्या पुढे काय दिसत नाही. हे पाणी जातं आहे कुठे? शहरामध्ये जे RMC प्लांट्स अनधिकृत चालतात, मोठमोठे टॉवर्स चालू आहेत, मोठ्या बिल्डिंग चालू आहेत, ठाणे शहरामध्ये अनधिकृत बांधकामं चालू आहेत, ह्यांना पाणी जातं आहे. त्यामुळे लोकांना पाणी पिण्याचं काय यांना पडलेलं नाही. लोक यांना काय देणार? फक्त बिलं भरणार. पण त्यांना हे माहीत नाही, लोक जी टॅक्स भरतात, जी बिलं भरतात, त्याच्यावरच तुमचे पगार चालतात. ही लोक ज्या दिवशी उठाव होऊन बंद करतील ना, त्या दिवशी अधिकाऱ्यांनो तुम्हाला खुर्ची सोडून जायला लागेल. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महानगरपालिका प्रशासनाने शहरात बेकायदा बांधकामापाठोपाठ आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील सर्व व्यावसायिक बांधकामांवरती हातोडा मारण्याची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून येथील सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे तसेच या ठिकाणी ध्वनिक्षेपक, फटाके, बँड वाजवण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाण्यातील येऊर परिसरामध्ये हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग येतो. हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येतो. असं असले तरी या भागामध्ये हॉटेल, धाबे आणि बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो. येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामे आहेत. येथे जेवणावळी, विवाह, पार्टी इत्यादी समारंभ होत असतात. अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजामध्ये ध्वनिक्षेपक, बँड, फटाके वाजवले जातात. त्याचा परिणाम वन्यजीवांवरती होतो. या सर्व गोष्टी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित असतानाही येऊरमध्ये असे प्रकार सुरू आहेत. त्यावरून महापालिका, वनविभाग आणि पोलिसांच्या कारभारावरती सातत्याने टीका होत असून या टीकेनंतर आता हे प्रकार तातडीने थांबवण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येऊरमधील सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे तसेच या ठिकाणी ध्वनिक्षेपक, फटाके, बँड वाजवण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे. या बांधकामाचा वापर व्यावसायिक करण्यासाठी होतो का याची पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. येऊरमध्ये महापालिका, वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. येऊरसाठी समन्वय समिती स्थापन होणार असून येऊर या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये विविध समस्या आहेत. या क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी येऊरचे सर्व यंत्रणांमार्फत सुनियोजित व्यवस्थापन व्हावे यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना रोहित जोशी यांनी केली आहे. त्यानुसार महापालिका, वनविभाग, पोलीस, महसूल, स्वयंसेवी संस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती लवकरच स्थापन करण्यात येईल असं आयुक्त राव यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेल्या कासारवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उड्डाणपुलाच्या डाव्या मार्गिकेचं लोकार्पण करण्यात आलं आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी बोलताना सांगितलं की या उड्डाणपुलाच्या माध्यमातून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, JNPT, बोरिवली, वसई, विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुलभ आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. तसेच वाशी ते ठाणे आणि नवी मुंबईच्या कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. या पुलाच्या डाव्या मार्गिकेवरती 300 मिलीमीटर जाडीचा M40 ग्रेड सिमेंट कॉन्क्रीट थर टाकण्यात आला असून मध्यभागी भुयारी मार्गाचा मॅट्रेसचा थर देण्यात आला आहे. त्यामुळे पुलाची मजबूती अधिक वाढली आहे. लोकार्पण प्रसंगी सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणून मी कासारवडवली, गायमुख आणि घोडबंदर भागात उड्डाणपुलाची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि MMRDAचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी त्वरित मंजुरी देखील दिली. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांच्या सूचनेनुसार हा लोकार्पण सोहळा पार पडलाय. घोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतुकीचा भार लक्षात घेता उड्डाणपूल 2 टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये डावीकडील मार्गिका पूर्ण झाली असून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात उजव्या मार्गिकेचे स्थापत्य काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणारा रस्ता बनलेला आहे. कारण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि ज्या वेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी 5 वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वरनं मेट्रो जात असताना खालनं फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे. कारण वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होईल. आणि त्यावेळेस MMRDA प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते. आज त्याचा फायदा होतोय. फ्लायओव्हर ही कासारवडोलीच्या एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे. पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू. त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे. आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ 90% ही ह्या घोडबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे. मेट्रोही लवकरात लवकर साधारण 6 ते 8 महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही MMRDAच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. परंतु हा ब्रिज मात्र घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल. त्याच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. कारण पूर्वी हा PWDचा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे. 2 खाती जी वेगवेगळी असल्या कारणानं त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा. कारण योग्य वाटत नाही. दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो. असं होता कामा नये. हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोडबंदरचा रस्ता आहे तो काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे. आणि निश्चितपणे तो सुद्धा काँक्रीटचा झाल्यानंतर खड्ड्याचं विघ्न जे दरवर्षी येतं ते येणार नाही. बरोबर आहे. शेवटी हा घोडबंदर अतिशय विकसित होत असलेला हा रस्ता आहे आणि आजूबाजूला मोठमोठे रहिवासी कॉम्प्लेक्स येत आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्स येतात. त्यामुळे ह्या रस्त्याला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तसेच वसई-विरार असू द्या, दहिसर असू द्या किंवा मीरा भाईंदर असू द्या, ह्या शहरांना जोडणारा हा घोडबंदर रस्ता आहे. त्यामुळे त्यामध्ये अनेक अडचणी ह्या रस्त्याच्या जे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे येतात. परंतु भविष्यामध्ये हा रस्ता तर होईलच. परंतु त्याचबरोबर आम्ही गायमुखपासून फाउंटन हॉटेलपर्यंत एक टनलचा सुद्धा निर्माण करतोय. आणि या टनल झाल्यानंतर दुसरा बोरिवली टनल झाल्यानंतर वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल किंवा संपेल असं आमचं मत. विठुराया आणि आषाढीचं महत्त्व चरई परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे या उद्देशाने ब्राह्मण विद्यालय चरई येथे संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती नमिता सोमन यांच्या संस्थेचे सन्माननीय चिटणीस ॲडव्होकेट केदार जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. ब्राह्मण विद्यालयाच्या चरई परिसरामध्ये विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा माऊलींच्या गजरामध्ये विलोभनीय सोहळा साजरा करण्यात आला. सोहळ्याची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण व पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सारिका दामले यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन आणि पालखी पूजन करून गणपती बाप्पा व विठुरायांच्या आरतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीची माहिती सांगितली. विद्यालयात पंढरीतील दृश्यांची प्रतिकृती साकारण्यात आल्याने पालक विद्यार्थ्यांना आपण विठुरायांच्या पंढरीतच आहोत असा भास झाला. विठ्ठल रखुमाई वारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांनी परिसरात काढलेली दिंडी आणि माऊलीचा जयघोष यामुळे चैतन्य उतरलं होतं. मुख्याध्यापिका चव्हाण, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दामले तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि लेझिम, टाळ, नृत्य, वारकरी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, वाहन चालक उपस्थित होते. सोहळ्याची सांगता पसायदानाने करण्यात आली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.